नमस्कार. एशियन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो. एशियन न्यूज आणि नाशिक येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात आपण सातत्याने बातम्या देत आहोत. ह्या बातम्या देण्यामागील उद्देश एकच आहे की अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा आणि त्यांच्यासोबत कुणी नसल्याचा गैरफायदा घेत गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. असाच एक प्रकार दिल्लीजवळ घडला. 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची जी फसवणूक झालेली आहे या संदर्भात आजच्या बातमीपत्रात आपण चर्चा करणार आहोत. डिजिटल अरेस्ट घोटाळ्यामध्ये दिल्लीजवळील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 88 लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे. या घोटाळ्यामध्ये आपल्याला लक्षात आलेलं आहे की ह्या डिजिटल अरेस्ट प्रकरणामध्ये दर 12 दिवसाला भीती दाखवून संबंधित ज्येष्ठ नागरिकांकडून पैसे उकळले जात होते. दिल्ली येथील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी तुमकुरूमधील राघवेंद्रनगरच्या 74 वर्षीय मृत्युंजय नावाच्या ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अटकेची धमकी देऊन तब्बल 88 लाख रुपयांना गंडा घातला आहे. ही घटना आणि ह्या घटनेची पार्श्वभूमी जी सुरू होते ती साधारण जून महिन्यापासून 18 जून रोजी संबंधित आरोपींनी मृत्युंजय ह्या नावाच्या ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधला आणि स्वतःची ओळख दिल्ली येथील टेलिकॉम अधिकारी म्हणून करून दिली. त्याने दावा केला की त्याच्या नावाने मुंबईत एक सिम कार्ड खरेदी केले गेले आहे आणि ते बेकायदेशीरपणे पैसे हस्तांतरणासाठी वापरले जात आहे. त्यानंतर या स्टोरीतील दुसऱ्या एका व्यक्तीने मृत्युंजय यांना व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल केला आणि संपर्क साधला. स्वतःची ओळख सायबर क्राईम अधिकारी म्हणून करून दिली. संबंधित भामट्या सायबर क्राईम ऑफिसरने मृत्युंजय यांना सांगितले की 2023मध्ये 583 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात नरेश गोयल नावाच्या एका फसव्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती आणि त्याने मृत्युंजयच्या नावाने मुंबईतील कॅनरा बँकेमध्ये खाते उघडले होते. त्या खात्यात 24 कुटुंबांकडून सुमारे 2 कोटी रुपये जमा करण्यात आले होते आणि त्याने 25 लाख रुपये कमिशन म्हणून मृत्युंजयला हस्तांतरित केले होते. घोटाळेबाजांनी सांगितले त्यांना गोयलच्या निवासस्थानाच्या झडतीदरम्यान मृत्युंजय यांच्या नावाशी संबंधित कागदपत्रे सापडलेली आहेत आणि मृत्युंजय यांना लवकरच डिजिटल अटक केली जाईल. त्याला घराबाहेर पडू नका किंवा कॉल डिस्कनेक्ट करू नका असे निर्देश देण्यात आले. त्यानंतर 19 जून रोजी फसवणूक करणाऱ्यांनी मृत्युंजय यांना पुन्हा फोन करून अटक करण्याची धमकी दिली आणि त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेची संपूर्ण माहिती गोळा केली. मृत्युंजय यांना त्यांनी पटवून दिले की ह्या प्रकरणातून निर्दोष मुक्त होण्यासाठी त्यांना पैसे गुंतवावे लागतील आणि पैसे गुंतवल्यानंतर या पैशांची पडताळणी करून ते पुन्हा त्यांना परत केले जातील. पुन्हा 2 दिवसांनी म्हणजेच 21 जून रोजी मृत्युंजय यांनी फसवणूक करणाऱ्यांनी दिलेल्या खात्यात 13 लाख रुपये जमा केले. त्यानंतर याच रात्री दुसऱ्या व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना विविध बँक खात्यांमध्ये ठेवींची रक्कम काढण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर 23 जून रोजी म्हणजे 2 दिवसांनी मृत्युंजय यांनी फसवणूक करणाऱ्यांना अतिरिक्त 40 लाख रुपये बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर केले. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन करून गुंतवणूक म्हणून आणखी 60 लाख रुपयांची मागणी केली. मृत्युंजय यांच्याकडे एवढे पैसे नव्हते तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्यावर सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यासाठी दबाव आणला आणि व्याज देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर 30 जून रोजी मृत्युंजय यांनी आपले दागिने बँकेमध्ये गहाण ठेवले आणि फसवणूक करणाऱ्यांनी कळवलेल्या खात्यामध्ये तब्बल 25 लाख रुपये ट्रान्स्फर केले.
नंतर त्यांनी अतिरिक्त 10 लाख रुपयांची मागणी केली. जेव्हा मृत्युंजय यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे पैशांसाठी संपर्क साधला तेव्हा नातेवाईकांना संशय आला आणि त्यांनी चौकशी सुरू केली. यातून त्यांना समजले की त्यांची फसवणूक झाली आहे. मृत्युंजय यांनी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि डिजिटल अटकेच्या नावाखाली तब्बल 1,02 लाख नव्हे तर 88 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. मृत्युंजय यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. ह्या घटनेतनं लक्षात असं आलं की सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करताना कुठल्या पद्धतीने त्यांची फसवणूक होते आणि वेगवेगळ्या आमिषांना बळी पडतात ह्याचं एक उदाहरण म्हणजे दिल्ली येथील मृत्युंजय हे ज्येष्ठ नागरिक. वयाच्या 74 वर्षी झालेला मनस्ताप आणि तब्बल 88 लाख रुपयांची फसवणूक ह्या घटनेतनं मृत्युंजय यांच्या कुटुंबियांना मनस्ताप तर झालाच, शिवाय हे पैसे पुढे परत मिळतील की नाही हे पोलिसांच्या सहकार्याने लवकरच कळणारच आहे. परंतु एशियन न्यूज आणि जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लब यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की सायबर गुन्हेगारी असो, केअरटेकरकडून होणारी फसवणूक असो किंवा कोणी अनोळखी इसमाकडनं जर आपल्या संदर्भातली काही माहिती मागवली जात असेल तर नक्की वेळोवेळी त्या क्षणी पोलिसांशी संपर्क साधा. म्हणजे दिल्ली येथील 88 लाख रुपयांची जी घटना घडलेली आहे या घटनेमध्ये 74 वर्षीय मृत्युंजय यांना नाहक जो त्रास सहन करावा लागला आहे अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. पुन्हा भेटूया याच विषयावर पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.